दोन्ही संघांना विजय हवा आहे आणि आता दोन्ही संघांचं संतुलन हे जबरदस्त आहे. मॅच ऑन आहे. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट. अपील जोरदार. यस, जल्लोष तिथं पाहतोय. बिग विकेट. ही विकेट खूप महत्वाची होती. खेळाडू थोडा नाराज आहे, मात्र पंचांचा फायनली इशारा आला. पहिला धक्का बॅटिंग टीमला. मंचावर सिकेटी ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल माननीय प्रशांत मोरे सर, सुपरवायझर अजित सोनावणे सर, देवदास ससाने हे सामन्याचा आनंद घेत आहेत. महेंद्रजी पाटील आमचे सिकेटी कॉलेजचे गुरुजी आहेत, शिक्षक आहेत, त्यांचे हे सर्व पाठीराखे आणि मित्रमंडळ परिवार त्यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. जी विकेट हवी होती ती विकेट मिळाली. सागर दरेकर इम्पॉर्टंट बॅट्समन होता, तो बाद झाला. सागर दरेकर रोडपाली पहिल्या सामन्यामध्ये या संघाविरुद्ध 13 चेंडूमध्ये 40 धावेची खेळी केली होती, मात्र इम्पॉर्टंट विकेट. पहिला धक्का. नवीन फलंदाज सरकला क्रमांक 3 वर सुयोग म्हात्रे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ बॅटिंग करतोय. संघ मालक आहेत दीपक शेठ चौहान. त्यानंतर आपण पाहतोय रवी प्रसाद मेंटॉर आहेत. प्रतीक ठाकूर या संघाचे कोच आहेत. प्रदीप मेंटॉर असतील. निलेश भगत मेंटॉर आहेत. पहिला धक्का मिळाला. इम्पॉर्टंट विकेट. ओव्हर नंबर फर्स्ट मुकेश नाईक. प्रचंड प्रतिभा आहे, अनुभव आहे, टॅलेंट याच्याकडे. पॉवरफुल खेळाडू ओळखला जातो. ड्राईव्ह होत असताना सावध फटका डीप लॉंग ऑन कडे. फिल्डर रेडी आहेत, कोणती चूक होत नाही. धाव घेण्याची तयारी जरूर होती. दोन्ही संघांना विजय हवा आहे. मगाशी म्हटलं का एक एक विजय मिळवलाय आणि जर हा सामना यातून जो जिंकेल त्याला खेळावं लागेल बारक्या कांबळेचा दुर्वा अँड निशान 11 खारघर संघाविरुद्ध. लीग स्टेज जयेश भोईर भातान गावचा खेळाडू मागच्या सामन्यामध्ये सुद्धा छाप सोडली आणि आता त्याला माहिती हा सामना सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे. मुकेश नाईक 2 चेंडू फेकले. गाव सांभाळत असताना 2 धावा आहेत. 2 गडी बाद 2. मुकेश नाईक नेक्स्ट बॉल. ओ समोर टेबला लॉफ करतोय. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक. चेंडूवर वेध होता, नजर आणि पकडला झेल. अप्रतिम सेलिब्रेशन आपण तिथे पाहतोय. डोकेदुखी ठरणारी बॅटिंग ऑर्डर आता पाठीराख्यांमध्ये निराश आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज एकही मैदानावर थांबण्यास तयार नाही आणि मुकेश नाईकनं स्वतः संघ मालक आपली गोलंदाजी करत असताना दहशत निर्माण केल्या आणि आपल्या गोलंदाजीचा उपद्रव करताना आतापर्यंत 3 धक्के दिलेत बॅटिंग टीमला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय चांगला पलटवार केला गोलंदाजी करताना. प्रमुख फलंदाजांना बाद केलं, दबाव परिस्थिती निर्माण केली. सुयोग बाद अपेक्षा होती. सागर दरेकर जयेश स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप बाद झाल्यानंतर इंटेलिजंट क्रिकेट ज्या खेळाडूला माहिती आहे त्या मुकेश नाईकनं आपला दबदबा आपल्या नावाचा वलय इथे दाखवला आणि आपल्या अप्रतिम गोलंदाजीनं बॅटिंग टीमची पूर्ण बॅटिंग ऑर्डरला हा एक धक्का दिला. एकूण धावफलक 2, 3 गडी बाद. धावफलकांची मुसंडी मारणं, धावसंख्येचा वेग वाढवणं आता खूप महत्त्वाचं आहे. अजूनही 4 षटके आहेत. पूर्वार्ध आपण पाहतोय. लीग स्टेजच्या मॅचेस इथून पुढे सामने जिंकणं दोन्ही संघांना महत्त्वाचे. ओव्हर नंबर 2. पहिला चेंडू कनेक्शन होत नाही, मात्र चेंडू लॉंग स्टॉप कडे क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते, मात्र अंपायर सिग्नल. बाईचा चौकार. कुठे का होईना धावफलक पुढे सरकेल. 4 धावा दोन्ही संघांना महत्त्वाचे. ओव्हर नंबर 2. पहिला चेंडू कनेक्शन होत नाही, मात्र चेंडू लॉंग स्टॉप कडे. फर्स्ट स्लिप बॅक स्लिप कडून प्रयत्न जरूर होते. प्रशांतला आपण तिथे पाहिलं. स्वर्गीय नितीन नाईक स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर बॅटिंग टीम.
अपेक्षा असेल. बाईचा हा चौकार कुठे का होईना आनंद देणारा होता. धावफलक पुढे सरकेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. ऋषी भोईर पनवेल प्रीमियर लीगचा आनंद घेत असताना संपूर्ण आमची पाहुणे मंडळी लीग स्टेजच्या मॅचेस पाहतो. एकूण धावा धावफलकावर 6-3 गडी बाद. ओव्हर नंबर 2 ऋषी भोईर. पुढचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न स्वतःच्या गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये. येस, गुड कॅच. Check. पूर्णपणे दबाव परिस्थिती. एक महत्वाची सूचना, यानंतर होणार ऋषी भोईर, पुढचा चेंडू. दोन विजयी संघांमध्ये ज्याने पहिल्या राऊंडचा सामना जिंकला ते दोन संघ काल वहाल संघ जिंकला होता, आज इनामपुरी संघ जिंकला. त्यामुळे यानंतर इनामपुरी विरुद्ध वहाल असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे इनामपुरी आणि वहाल टीमचे कॅप्टनने 3 ओव्हर नंतर रिपोर्टिंग करायचं आहे टॉस साठी. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. विद्यालय 10वी बॅच 2002 मध्ये संदीपजी वास्कर विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राहिले आणि त्यांच्या समवेत जे 10वीच्या बॅच मध्ये होते ते युवराज गोंधली बामाली गावचे आहेत, श्रीकांतजी पाटील सिद्धी करवले, अविनाश पडवी सिद्धी करवले, पद्माकरची मडवी ते देखील सिद्धी करवल्याचे आहेत, रुपेशजी मडवी, जयदास पाटील नारिवली, जयेश भोईर, विक्रम गरत आणि सुनील भोईर. ही 10वीची बॅच आणि याच्या माध्यमातून खूप चांगलं समाजकार्य केलं जातं आणि या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं योगदान 10वी बॅचच्या माध्यमातून देण्यात आलं आणि ते 10,000 रुपये समाज कार्यासाठी वापरले जातील यात मात्र शंका नाहीये. नक्कीच. हा चेंडू पुन्हा एकदा प्रयत्न फसला. आणखीन एक विकेट. बॅटिंग ऑर्डर आपण पूर्णपणे पाहिली तर कोसळलेली. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप होती, मात्र एकही फलंदाज थांबण्यास तयार नाही. हा एक शिकार बनला ऋषी भोईरच्या गोलंदाजीवर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. एकूण धावफलक 6 आहेत आणि आता डाव पूर्णपणे गडगडलाय. 6 प्रसा तळाला गेलेली फलंदाजी सुद्धा म्हणावी लागेल. 5 विकेट 6 धावा. जी सुरुवात हवी होती, जी आगेकूच हवी होती, जे आक्रमण हवं होतं, मात्र धावांसाठी झगडताना पाहतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक. काही करू शकला नाही. सागर दरेकरच्या जाण्याने जयेश भोईर नंतर बॅटिंग ऑर्डर सुयोग, सुरेश, आदित्य, आता अजिंक्य आणि सौरभ. एखादी भागीदारी होणं संघासाठी महत्वाचे. अजूनही आपण पाहिलं दुसरं षटक सुरू आहे जिथे निम्मा संघ गारच झालाय. आदित्य प्रिया लॉजिस्टिक. संदीप जीवास्कर अध्यक्ष पनवेल प्रीमियर लीग आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आज वेळात वेळ काढून आलेत आणि मित्र परिवाराचे प्रचंड प्रेम आपण पाहतोय. डाव गडगडलाय, मात्र मी थांबणार नाही. आक्रमक दाखवला फटका, लांब लचक. या फटक्याची अशा परिस्थितीमध्ये गरज होती आणि प्रचंड प्रेम उतुंग षटकार. डाव गडगडलाय मात्र मी थांबणार नाही. आक्रमक
आज पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण त्यांना पाहतोय अतिथी कक्षामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. धावांसाठी झगडतोय अजिंक्य अल्टो. सौरभला माहिती इथे चांगली भागीदारी धावसंख्या सेट करेल, मात्र त्याचं उत्तर त्यांना शोधावं लागेल. उर्वरित 3 षटकामध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. 2 षटकानंतर एकूण धावा 14. थँक्यू. गुलाबी थंडी आणि काय रोमॅन्टिक सॉन्ग प्रेझेंट केलं डीजने. नक्कीच. प्रत्येकजी पाटील पेंदर आणि गौरवजी पाटील रोटपाली यांचं मंचावर आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. सागर. नक्कीच प्रवीण, हे गीत डेडिकेट होतं ते संदीपजी वास्कर यांचं मित्र परिवार आहे. 2000ची बॅच आणि त्या काळचे ते सॉन्ग काही जुन्या आठवणींना नक्कीच उजाळा देत असतील आणि संदीपजी- खऱ्या अर्थाने संदीप दादांना तेच सांगायचं असेल. संदीपजी वास्कर हे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राहिलेत. त्यांनी भरपूर निवडणुका लढवल्या शाळेत असताना आणि सातत्याने त्यांना विजय प्राप्त झाला आहे. आणि आज 2002ची जी बॅच आहे ना सागर, हे सर्वचे मित्र आहेत. त्यांच्याकडून आमच्या स्पर्धेला तब्बल 10,000 रुपये देण्यात आलेत आणि ते 10,000 समाजकार्यासाठी वापरले जातात. ही मोठी गोष्ट आहे. हे मैदानावर संदीप काय दादांना ते विपरीत सांगायचं घडलं असेल. आणि संदीपजी इथे वास्कर हे बघा विद्यार्थी आता नावाचं संघटनेचे वातावरण अध्यक्ष राहिलेत. त्यांनी भरपूर निवडणुका काही लढवल्या गरज शाळेमध्ये नव्हती असताना. आणि तिथे प्रयत्न कमालीच्या सातत्याने विनेशच्या गोलंदाजीवर त्यांना विजय प्राप्त अल्टोचा झालाय. आणि फटका आज होता. 2002ची जी अजिंक्य बॅच आहे ना मैदानावर सागर, सेट झाला हे होता. सर्वचे माझं नजर स्थिर होती तिथे. उत्तम क्षेत्ररक्षण हा रनआउट. विशाल जितेकर जल्लोष आनंद. अल्टो सौरभ बाजला आता विनाश संदीप आणि दादांना अल्टो ते 2 सांगायचं असेल. जिगरी मित्र संदीपजी वास्कर हे एकमेकांसमोर विद्यार्थी होत्या. संघटनेचे अध्यक्ष मात्र राहिलेत. आता त्यांनी त्याला भरपूर तंबूचा निवडणुका रस्ता लढवल्या दाखवलाय. शाळेत असताना. आपण पाहतोय अमरजी सातत्याने पवार संगमालक त्यांना विजय स्वर्गीय प्राप्त नितीन झाले. नाईक आणि स्मृती आज श्रेया 2002ची स्पोर्ट्स जी कोहली बॅच आहे ना कोपर. सागर, आज पाठीराख्यांचं कौतुक करताना टीम मार्गदर्शक संदेश पाटील, मॅनेजर कुमार पवार मॅचकडे लक्ष वेधतोय. पूर्णपणे डाव गडगडला बॅटिंग टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक. एकूण धावा फलकावरती 15. पनवेल समालोचक असोसिएशन आयोजित पनवेल प्रीमियर लीग. आदित्य प्रिया लॉजिस्टिक डाव गडगडलाय, संघर्ष होते, धावा येत नाही. धावांसाठी झगडताना पाहतोय. आता धावफलक सुरू ठेवावं लागेल. अविनाश सिंगल डबल कुठे का होईना धावा येणं खूप महत्वाचं आहे. तर नक्कीच मी विनंती करेन मॅनेजमेंटच्या वतीनं स्वर्गीय नितीन नाईक स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर चे संघ मालक अमर पवार असतील, मॅनेजर कुमार पवार असतील, स्वतः मुकेश नाईक खेळतात. मी आयोजकांच्या वतीने विनंती करेन आपण यायचं अतिथी कक्षामध्ये. गुड बॉलिंग, इफेक्टिव्ह बॉलर. त्यानंतर आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोलीचे संघ मालक दीपक शेठ चव्हाण असतील. त्यानंतर मेंटॉर रवी प्रसाद, कोच प्रतीक ठाकूर, मेंटॉर प्रदीप करमकर असतील, निलेश भगत मेंटॉर. या सर्वांना मी विनंती करेन आम्ही आयोजकांच्या वतीनं आपण अतिथी कक्षामध्ये येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. वळूया मॅचकडे. खोदून काढलाय, डीप कडे, फिल्डर रेडी. सिंगल डबल कुठे का होईना धावा येणं अशा परिस्थितीमध्ये खूप महत्वाचं आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक शेवटपर्यंत लढावं लागेल, झुंजावं लागेल, एकेरी धावेसाठी लढावं लागेल आणि तो प्रयत्न करताना बॉटम एंडचे फलंदाज गोलंदाजांना चोख प्रत्युत्तर देणं आता महत्वाचे. ओन नंबर 3 अविनाश पाटील. एकही मोठा फटका आला नाही, अपवाद सोडला अजिंक्यचा. मात्र त्यानंतर प्रयत्न होताना साहिल उल्वेकर क्रमांक 8 वर. फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन होत नाही. बॅक स्लिप कडे इनसाइड सर्कल नंतर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण अतिशय चांगले, दमदार सुरुवात झाली गोलंदाजी करताना. मुकेश नाईकने जो सापळा रचला होता आपल्या गोलंदाजीनं या सामन्यामध्ये चोख प्रत्युत्तर दिलं. बॅटिंग ऑर्डर ढासळली सुरुवातीला आणि त्यानंतर आपण पाहतोय धावा फलकावर 17. 6 गडी बाद. पुढचा चेंडू प्रयत्न फसतोय. सुरुवातीच्या फलंदाजाने जी चूक केली ती चूक आता 17 या धावसंख्येवर 7 गडी बाद.
ते धाव नखऱ्याची कशी कुरकुर चालते नखऱ्याची पोरी नखऱ्याची तिचे गल्यान साखली सोन्याची ही गोरी गोरी चंद्रा कोल्याची पोरी कोल्याची. तर आमचे खेडूतपाड्याचे राहुल उलवेकर आणि मयूर उलवेकर यांच्याकडून पनवेल प्रीमियर लीग साठी तब्बल 10,000 रुपयाचं योगदान देण्यात आलं. राहुल उलवेकर आणि मयूर उलवेकर खेडूतपाडा यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सागर मैदानात परिस्थिती बिकट आहे. 7 गडी बाद हे ऐकल्यानंतर थोडंसं वेगळं वाटतं लीग स्टेजवर. नक्कीच क्रिकेट हे कधी काय येऊ शकतो, शेवटपर्यंत काय येऊ शकतो. मात्र आता सामन्यामध्ये आपण पार्श्वभूमी पाहिली. 17 धावा आहेत, 7 विकेट, 2 षटकं बाकी आहेत, 12 चेंडू बाकी आहेत. आणि या 12 चेंडूमध्ये जर पिटाई झाली तर फलंदाजी कामगिरी उंचावली तर 10 फलक पुढे सरकेल. पाहूया अपेक्षा अजिंक्यकडून एका चांगल्या खेळीची, अक्षय गाताडेकडून चांगल्या खेळीची. ऑटोमेनच्या फलंदाजांकडून ही अपेक्षा असेल. अक्षय गाताडे कोण, त्याला साथ देत असताना अजिंक्य. 2 षटकं, किमान 30-35 धावा येणं महत्वाचं. 17 धावा आहेत. विशाल जिजितेकर या संघाचं नेतृत्व करताना सामन्याची सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेत आणि जी गोलंदाजी हवी होती ती गोलंदाजी अगदी. मुकेश नाईकचं पहिलं षटक, 2 धावेचं 3 विकेट, ऋषी भोईरनं दिलेल्या 8 धावा. चांगली मोर्चेबांधणी फिल्डिंग टीम. स्वर्गीय नितीन नाईक स्मृती श्रेया स्पोर्ट्स स्कूल इकोपर. 18 धावा आहेत, 7 गडी बाद. 4थं क्रमांकाचं आपण हे षटक पाहतोय. पहिला पूर्वार्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोलीसाठी. चौथं षटक अजिंक्यसाठी. राहुंड विकेटना चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा येईल. अवांतर धावेनं धावफलक पुढे सरकेल. संत गतीनं धावफलक सूर्य. आणि इथं गोलंदाजी क्षेत्रक्षणानं प्रभावित करताना स्वर्गीय नितीन नाईक स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोलिकोपर. आक्रमणाचा प्रयत्न, स्ट्रेट हिट करतोय फिल्डर, होते प्रयत्न झाले मात्र पंचांचा इशारा येतो. मिळतील 4 धावा चौकार. आक्रमणाचा प्रयत्न, स्ट्रेट हिट करतो फिल्डर, होते प्रयत्न झाले. क्या बात आहे. सुंदर गीतांची मेजवानी सर्वांना खुश करते. ऑफ स्टंपला चेंडू, प्रचंड वेग होता आणि या डेंजरस बॉलिंग अटॅकनं थोडासा धावफलक आपण पाहिलं संत गतीनं. आदित्य प्रिया लॉजिस्टिक आतापर्यंत आपण लेखा जोखा पाहिला. 28 धावा आहेत, 7 गडी बाद.
सलामीवीर बाद झाले. त्यानंतर मिडल ऑर्डर बॉटम एंड काही करू शकला नाही. बॉलिंग लाईनअपमध्ये अविनाश पाटील विचुंबे यांचं षटक होतं. 3 धावेचं 1 विकेट. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर केलं. आपल्या अभेद्य गोलंदाजीनं हा किल्ला लढवला. खऱ्या अर्थानं आज स्वर्गीय नितीन नाईक स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोलिकोपर 1-1 विजय प्रस्थापित केलं. मात्र यातून विजय होणारा संघ बारक्या कांबळे यांच्या दुर्वांग अँड निशान 11 खारघर संघाविरुद्ध 2 करेल. जितीन आम्हाला माहिती देतो आज सागर दरेकरनं 13 मध्ये 40. मात्र आजची विशेष रात्र कुणी गाजवली तर ते एक नाव आपल्या डोळ्यासमोर येईल. ते म्हणजे सावळे गावचा यंगस्टर ऋषिकेश माळी. पहिल्या सामन्यामध्ये खेळला 16 मध्ये 60 आणि त्यानंतर आपण पाहतोय ऋषिकेश माळी खेळला दुसऱ्या सामन्यामध्ये 20 चेंडूमध्ये 54. वाढली खेळी, झुंजार खेळी. 2 अर्धशतक आपण जरूर पाहिले. शेवटचं षटक तन्मय घरत. लक्ष विद्या मॅच कडे. ओ पहिला चेंडू लॉफ करतोय पॉवरफुल. हा फटका जरूर झाला लॉंग ऑफच्या वरून. बेधडक तुफानी अल्ला षटकार. पहिला चेंडू लॉफ करते पॉवरफुल. हा फटका जरूर झाला. या षटकामध्ये चांगली धावसंख्येची पिटाई होणं हे खूप महत्वाचे. अजिंक्य त्यासाठी प्रयत्न करतोय. तन्मय घरत शेवटचं षटक हाताळतोय. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. तन्मयकडून सुद्धा अपेक्षा आहे संघाला. चोवळेचा तन्मय घरत 5 चेंडूंचा खेळ बाकी. 34 रन्स. तर मॅचचा आनंद घेताना सन्माननीय आमची पाहुणे मंडळी यांचे इथे आगमन झाले. देवचे सन्माननीय सुजित पाटील यांचे इथे शुभ आगमन. ओ आक्रमणाचा प्रयत्न, लूज बॉल, टप्पा पडण्यात गती कमी होती. फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र सिंगल मिळेल. कोपरुलीच्या मनोज शेठ मस्कर यांचे इथे शुभ आगमन झालेत. वेलकम. आणि जितू कुटले साहेब देवत या तिन्ही मान्यवरांचं इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. एकूण धावसंख्या 35. सात गडी बाद 35. ओ गती कमी होती. तन्मयचा हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय. अंपायर सिग्नल नो बॉल. यस अंपायर यू. बॉलिंग टीम फिल्डिंग टीम रिव्ह्यू आपण जरूर पाहतो. टेक्निकल टीम कडे जाऊया. डाव थोडासा गडगडला. जी सुरुवात हवी होती. पहिला सामना आदित्य प्रिया लॉजिस्टिक ज्यानं आज धावसंख्येचा डोंगर उभा केला. मात्र क्रिकेट कधी कसा रंग बदलेल याचा नेम नाही. ज्यांनी धावांचा उच्चांक केला होता सुरुवातीला आजच्या डे नाईट फॉर्मॅटच्या सुरुवातीला, मात्र त्याच संघाला इथे धावांसाठी आता झगडावं लागतं. यस डिसिजन पेंडिंग होता. फायनली नो बॉल. मॅच ऑन करा. 37. तन्मय घरत वरचे ओळे योगदान देत असताना स्वर्गीय नितीन नाईक स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोळीकोपर या संघासाठी. धावसंख्या धावफलकावर आपण आतापर्यंत पाहिलं तर 37. 7 गडी बाद. पुढचा चेंडू. ओ वेगवान चेंडू बेधून गेला. पंचांचा इशारा लेग स्टिकच्या वरून डिलिव्हर होत असताना पुन्हा एकदा कंटिन्यू. अंपायर सिग्नल येईल. संधी असेल अक्षयला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. 37 ऑन बोर्ड. 7 गडी बाद. पीटीसी लाईव्ह ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेत असताना पनवेल प्रीमियर लीग. गोलंदाज तन्मय घरत. एकूण धावफलक 38. 7 गडी बाद. बॉटम एंडचे फलंदाज संघर्ष करत असताना अक्षय गाताडे कोण आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघासाठी. आक्रमणाचा प्रयत्न. सुरेख चेंडू. नाईस लाईनवर चेंडू डिलिव्हर केला आणि त्यानंतर आपण पाहतोय
हा डॉट बॉल. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 38 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडू मध्ये काय किमया, कोणत्या फटकेबाजीचं सादरीकरण करणार ही अपेक्षा आहे पाठीराख्यांना. आक्रमणाचा चांगली गोलंदाजी आतापर्यंत तन्मय. आक्रमणाचा प्रयत्न, फटका फसलाय आणि 8वा गडी बाद. 38 38 या धावसंख्येवर 8 गडी बाद. गोलंदाजी आतापर्यंत तन्मय. आक्रमणाचा प्रयत्न फटका बसलाय. खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो. अक्षय गाताडे बाद. मात्र अजूनही अजिंक्य मैदानावर. अजिंक्यचं योगदान पाहिलं तर आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 15. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघ फलंदाजीचा धुव्वा करताना ही आक्रमक गोलंदाजी. स्वर्गीय नितीन नाईक स्मृतिश्री या स्पोर्ट्स कोलिकोपर या संघाकडून. 2 चेंडूचा खेळ बाकी. 38 धावा, 8 गडी बाद. संपूर्ण आमची पाहुणे मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आज तेवढ्याच मोठ्या संख्येनं वाढलेली आहे. तन्मय करत ओ मॅचच्या मधोमध स्टेडी पॉवरफुल सुपर पॉवर शॉट. काय प्रचंड हल्ला चढवला. आल्या आल्या सेट फलंदाज होता या वेळेला आपण पाहिलं. बॅटिंग टीम अमन लोहिया कळंबोली कॉलनी. अमन लोहियाचा अप्रतिम दर्जेदार उत्तुंग षटकार सर्वांना खुश करणारा. नंतर डाव सांभाळला. पुन्हा एकदा स्लॅश करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक आहे. झेल होणार का? यस, पकडला झेल आणि गडी बाद झाले. आतापर्यंत आपण पाहतोय डिसाळलेले बॅटिंग लाईनअप होती, मात्र त्यानंतर कमबॅक करून देत असताना 9वा गडी बाद. टार्गेट 44 45 45 टार्गेट. थैंक यू सागर. नाउ बैक टू प्रेजेंटेशन बॉक्स. आज की शाम आज की रात दोस्तों के नाम 10वी बॅच 2002 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये संदीपजी भास्कर जे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आहेत त्याचे खास मित्र आज मंचावरती आले. त्यांचा सन्मान करूया. सन्माननीय युवराज गोंधली बामाली, त्यांना विनंती असेल की आपण एक एक करून सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. युवराज गोंधली यांचं सुरुवातीला स्वागत करूया. 10वी बॅच SSC. खजिनदार महेंद्र पाटील याला विनंती करतो की सुरुवातीला युवराज गोंधली यांचा सन्मान करा. एक एक करून आपण यायचं. युवराज गोंधली यांचा सन्मान करूया. श्रीकांत पाटील सिद्धी करवले, अविनाशजी मडवी सिद्धी करवले, त्यानंतर पद्माकर मडवी, रुपेश मडवी, जयदासजी पाटील नारिवली, जयेश भोईर, विक्रम गरत, सुनील भोईर, हे सर्व 10वीची बॅच तुम्ही सध्या पाहतायत. छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय SSC. आणि खऱ्या अर्थाने यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाचं योगदान देण्यात आलं आणि ते 10,000 रुपये समाजसेवेसाठी वापरले जातात. हेच ती संपूर्ण मंडळी ज्याने चांगलं योगदान दिलं त्यांचं मनपूर्वक आभार. संदीपजी भास्कर यांचं सुंदर आयोजन तुम्ही पाहताय. पनवेल टेनिस cricket.in यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग आणि हा सन्मान सोहळा आपण पाहतोय. हो, जुनी मैत्री आहे. जुनी मैत्री म्हणजे आयुष्याच्या पानावरची ती शाई जी कधी पुसली जात नाही. आणि जुन्या मित्रांशी नातं हे अंतरावर नसतं, ते मनात जपलेल्या आठवणीवर टिकून असतं. हीच ती जुनी मैत्री. खऱ्या अर्थाने काल किती बदलला, अंतर किती वाढलं, पण जुने मित्र कधीच दूर होत नाही. हे वर्षानुवर्ष बदललेलं खूप काही, पण आपल्या मैत्रीचा रंग आजही तसाच आहे. आणि हा तो मैत्रीचा रंग संदीपजी भास्कर यांच्याकडून पाहायला मिळतोय. 10,000 रुपयाचं आर्थिक योगदान देण्यात आलं समाज कार्यासाठी या बॅचकडून.
आणि 2002 मध्ये विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष बनले संदीपजी वास्कर. त्याने निवडणूक जिंकली. सातत्याने पुढे असतात. ते लीडर क्वालिटी काय म्हटले जातं हे त्यांना माहिती आहे. शुभेच्छा, धन्यवाद आपण या स्पर्धेला आल्याबद्दल. 10वी बॅच असंच प्रेम करत राहा. समाज कार्यासाठी योगदान. स्वागत करूया सिकेटी ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल सन्माननीय प्रशांतजी मोरे सर. यांना विनंती असेल की स्वागत कक्षामध्ये आम्हाला जॉईन करा. प्रशांतजी मोरे सर, आपला सन्मान केला जाईल. सिकेटी ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत प्रशांतजी मोरे सर. आणि खऱ्या अर्थाने महेंद्र पाटील हे नाव फक्त महेंद्र होतं, परंतु महेंद्रला सर कोणी बनवलं तर प्रशांत मोरे सर तुम्ही बनवलं. शिक्षक ती पदवी महेंद्र पाटीलला कोणी दिली तर प्रशांत मोरे सरांनी. आणि त्यासोबत सुपरवायझर अजित सोनावणे सर आणि देवदास ससाने सर तुम्ही देखील या. तुमच्या कृपेने आज महेंद्र पाटील एवढा चांगला शिक्षक बनलाय आणि अभिमानाची गोष्ट असेल. कारण महेंद्र पाटील आम्हाला 13 दिवस सातत्याने मदत करतात त्या स्पर्धेसाठी. मी आता उल्लेख केला की महेंद्र पाटीलला सर कोणी बनवलं तर आपण बनवलं. हे तुमचं प्रेम आहे. असंच प्रेम ठेवा. आणि पनवेल प्रीमियर लीगला महेंद्र पाटील आमचे खजिनदार आहेत. खूप चांगले प्रामाणिक व्यक्ती आहेत. तेवढा प्रामाणिकपणा मी त्यांचा नेहमीच पाहिला आहे. धन्यवाद. देवदाजी ससाने, अजितजी सोनावणे सर, आपण आल्याबद्दल. प्रशांतजी मोरे सर. सुपरवायझर सिकेटी ज्युनियर कॉलेज अजित सोनावणे सर, सध्या तुम्ही पाहताय वाल टीमचा कॅप्टन आलाय तर इनामपुरी टीमचा कॅप्टन पाठवायचा आहे टॉससाठी. धन्यवाद. तर विनंती करतो प्रशांतजी मोरे सर थांबायचं आहे आणि देवदास अजितजी सोनावणे सर आपण थांबा. आपल्या शुभाचे टॉस केला जाईल. कॅप्टन इनामपुरी टीम टॉससाठी आपण कॅप्टन पाठवायचं आहे. वालचा संगणक इथे आलाय. घनश्याम पाटील. विनरचा सामना असेल. ग्रामीण धमाका तुम्ही सध्या पाहताय. सचिन मात्रे कॅप्टन इथे आलाय. टॉस केला जाईल. डेफिनेटली दोन्ही कॅप्टनला आपण प्रश्न देखील विचारूया. टॉस केला जातो. हेड अँड टेल. ग्रामीण धमाका तुम्ही पाहताय. हेड कॉल केला इनामपुरी टीमने. हेड आलाय. इनामपुरी टीम वॉन द टॉस. सचिन मात्रे, निर्णय काय असेल? टॉस जिंकलाय. फर्स्ट फिल्डिंग करणार. पनवेल प्रीमियर लीग मध्ये एक चर्चा होती की ग्रामीणचे सामने आता थोडे कमी होत आहेत. लीग पुढे चालली आहे. परंतु पनवेल प्रीमियर लीगने एक सॉल्युशन काढलं की आता ग्रामीण धमाकाही होणार आणि ग्रामीण टीमला आता संधी मिळाली. त्या प्रश्नाचं उत्तर होतं काय म्हणशील? ग्रामीण टीमला संधी मिळली चांगली गोष्ट होती. एक मोठी मॅच पाहायला मिळेल का? हे संदीप ऑस्करचा हा जो शामियाना आहे ही पनवेल प्रीमियर लीग स्पर्धेत आज वालच्या विरोधात. दोन्ही टीम चांगल्या आहेत. मॅच चांगलीच होणार. थँक्यू सो मच. घनश्याम पाटील जॉईन करा. फक्त एकच प्रश्न असेल, कसं वाटतं पनवेल प्रीमियर लीगमध्ये खेळताना आज नवीन खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळतो आणि ग्रामीण धमाका काय म्हणशील? आयोजकांनी खूप ही ठेवली, टुर्नामेंट ठेवली आणि ग्रामीणचा लॉट ठेवला आहे त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आम्हाला ते ॲडजस्ट केलं आहे त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. हे होते कॅप्टन घनश्याम पाटील. सो न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. टीम इनामपुरी वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू वॉल्पर्स. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि पुन्हा एकदा माझ्यासोबत जॉईन करतील सौरभजी पाटील सर, दही सर. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल. बादशाहतला कडा पॉइंटला फिल्डर. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट. कॅप्टन कूल विशाल जिथेकर शून्याचा भोपळा घेऊन डगआउट मध्ये. पहिला धक्का. पॉइंट कडे टिपलाय जेल आणि संपलाय फलंदाज केल. विशाल बाद झालाय. प्रवीण 45 पाठलाग करायचा. 9ची सरासरी प्रति षटकामध्ये. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेट नसतं. इथे डिफेंड करतील का याच्याकडे देखील लक्ष लागला. पहिल्याच बॉलवरती कॅप्टनची विकेट मिळली आहे साहिलला. विशाल जितेकर पुन्हा एकदा लवकर बाद झाला. पहिल्या मॅचमध्ये देखील तो लवकर बाद झाला होता. परंतु ऋषिकेश मालीला विसरून चालणार नाहीये.
114 धावा, 2 अर्धशतक त्या खेळाडूने मारले. सावले गावचा कोहिनूर हिरा काय कमालीची तो बॅटिंग करतो आणि हो तो हुकुमचा एक्का बाकी आहे अजून टीम कोहली कोपरकडे, त्यामुळे तो संघही कमी नाही आहे. प्रमोद घरात आलेत वर टीम ओलेकडून, सध्या बॅटिंग कोहली कोपरकडून करतायत. वेगवान चेंडू आहे, दिशा परफेक्ट आणि इथे ना डॉट बॉल. साहिल उलवेकरने आपली चमक सोडली आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील हे दोन संघ एकमेकांसमोर होते, तिथे आपण पाहिला आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघ जिंकला 91 टू विन हा टार्गेट असताना. आणि साहिल उलवेकरने तिथे विशालला बाद केलं होतं. चांगला गोलंदाज आहे साहिल उलवेकर. जरूर खिडूकपणाचा खेळाडू तुम्ही त्याला पाहता. रिदममध्ये थोडा प्रॉब्लेम, पुन्हा एकदा त्याला टाकण्यासाठी तो सज्ज होईल. पहिल्याच बॉलवरती प्रवीण विकेट आलं आणि कॉन्फिडन्स लेवल देखील वाढला असावा. त्यानंतर डॉट बॉल, पुढचा बॉल. रन बॅटच्या रडारमध्ये समोरच्या दिशेनं बॉलला पाठवलाय. प्रेक्षक दर्गामध्ये आलाय पहिला रॉकेट षटकार. मेरी मोहब्बत बॅटमधून मिस टायमिंगचा फटका. सेफ लँडिंग बॉल होणार, नो मॅन लँडमध्ये पडतोय. कव पॉईंटकडे फक्त सिंगल कंप्लीट केली आहे. मंचावरती सम्राटजी नाईक या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 1च्या बरोबरीने टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय 7, 1 गडी बाद. आणि हो आज साहिल उलवेकरने 2 वेळा विशालला बाद केलाय. पहिल्या सामन्यात देखील ती छाप सोडली, पुन्हा एकदा त्याने ती छाप सोडली. चांगला गोलंदाज आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी. पुढचा बॉल. आडवा पाठनं खेचला, मिस टायमिंग नाहीये, प्रॉपर टायमिंग आहे. बॉलला पाठवलं, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. PPL षटकार. संघ बॅटिंग करतो, त्यांना विनंती असेल संघ मालक मंचावरती या. अमर पवार यांचं मोठं योगदान असतं पनवेल प्रीमियर लीगसाठी आणि संदीप भास्कर यांच्या खांद्याला खांदा लावून ते नेहमी सपोर्ट करतात पनवेल प्रीमियर लीगला. 2 षटकार आले, 13वरती 1. बॉल तयार. साहिल परफेक्ट यॉर्कर समोर मारण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. 0 येणाऱ्या बॉलवरती पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. धाव फलकावरती 13वरती 1. प्रमोद खेळतो 7वरती. विशालने 6 धावा काढल्यात आणि तुम्ही पाहताय नॉकआउट मॅच. ही मॅच भरपूर महत्त्वाची आहे. सुरुवातीची मॅच मला आठवली जेव्हा 3:30 वाजता 2 संघ एकमेकांसमोर केले होते. आदित्य प्रिया लॉजिस्टिकने 91 धावांचं टार्गेट ठेवलं होतं आणि काय बॅटिंग केली होती ऋषिकेश माली आणि संपूर्ण टीमने. फाईट दिली होती तिथे. असं म्हणतात कधी कधी तुम्ही हरता परंतु वाघासारखं लढता तुम्हाला आलं पाहिजे आणि पहिल्या सामन्यात ती लढत झाली होती आणि पुन्हा एकदा 24 चेंडूमध्ये करायचे आहेत 32 धावा. तुला इबादत करे, तुला करे रखवाली, उड़ जाएगा पंचर. तर याच दरम्यान व्यासपीठावर उपस्थित अभिनाची रामचंद्र मडवी, सिद्धी करविले पोलीस पाटील यांच्याकडून तर 1500 रुपयाचे या ठिकाणी डोनेशन आलेलं आहे. त्यांचं आम्ही संदीप भास्कर आणि पूर्ण पनवेल समालोचक असोसिएशनच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. त्याचबरोबर जयेंद्र शेळके यांचे सुपुत्र भावेश सुद्धा मॅच बघायला आलेले आहेत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती. 24 बॉल 32ची अजूनही गरज आहे आणि पहिलाच बॉल फेकला डॉट. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहता गोलंदाज सज्ज झाला. सौरभ ठोकल सज्ज झाला. डॉट बॉलला त्याने केली आहे प्रवीण सुरुवात या ओव्हरला. आणि समोर तुम्ही प्रमोद घरतला पाहता. एल्टो बॉलिंगसाठी आलाय सौरभ. ग्राउंड शॉट, ड्राईव्हचा फटका. काव कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर आहे डीपमध्ये. खराब फिल्डिंग, धावा कमी आहेत, चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार, नशिबाचा चौकार. हो या 4 धावा खूप महत्वाच्या आहेत कारण 23 चेंडूमध्ये 32 काढायच्या होत्या आणि अशा वेळी हा चौकार आलाय. मिस फिल्डिंग आपण पाहिली, पंबल. महत्वाच्या 4 धावा होत्या टीम कोहली कोपरसाठी. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही 44 बनवल्या. तर मैदानावर सातत्याने आपल्या पनवेल प्रेमीला सहाय्य करणारे, आर्थिक सहाय्य करणारे 71 सरकार सचिन म्हात्रे आणि मित्रमंडळी यांना सुद्धा विनंती करतो आम्ही या व्यासपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल. ऑलधिकार पेट बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेने. तिकडे फिल्डर आहेत. एकाच ॲक्शनमध्ये बॉल उचलला तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल.
याच्या अगोदर प्रवीण काय झालं, तुम्हाला एकदा धावा वाचवायच्या आहेत. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही बॅटिंग लाईन तुम्ही पाहिली, विकेटवरती विकेट गेले तिथे 44 बनल्या आणि अशा मुवमेंटला लॉंग ऑनला थोडी फिल्डिंग खराब झाली. या धावा खूप महत्त्वाच्या आहेत आणि नॉकआउट पिचची मॅच आहे आणि या मॅचमध्ये तुम्हाला लढायचं आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे. हे मायबा प्रेक्षक तुम्ही पाहता, हा बॉल जास्त बाउन्सर होता प्रवीण. हा White बॉल ball. तुम्ही पाहता वाईट बॉल आहे. ग्रिप मजबूत नाही. अल्टोने ज्या पद्धतीने हा बॉल टाकलाय मात्र थोडा कमजोर बॉल राहिला आणि हातातून सुटला असं म्हणूया आपण. बॅटर तयार होता मोठा फटका खेळण्यासाठी, पंचांनी वाईट घोषित केलंय. 21 चेंडू 26 क्रचत. ॲक्शन रिप्ले, जंप लगावली होती फलंदाजाने परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाहीये. सौरभ ठोकरला मात्र आता रिदम सापडत नाहीये. अल्टो स्वीपचा फटका, फॉलिंग स्वीप, बॉल हवेमध्ये, फुलेंचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअरकडे. सुयोग मात्रे फ्रॉम बॉल झेल पकडतोय आणि फलंदाज बाद होणार. अप्रतिम झेल. OUT बॅटर आउट होत आहे. इथे मात्र विशाल परतलाय परंतु 20 चेंडूमध्ये करायचे 26 धावा. डॉट चेंडूची नितांत गरज. कोहली कोपर टीमला धावांची गरज आहे परंतु ऑपोजिट टीम म्हटली तर कलंबोली संघाला डॉट चेंडू या मॅचमध्ये हवेत. थँक्यू. साईची पालखी मच्छिंद्र कोळी, त्याचबरोबर प्रमोद खांदेकर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आत्ता आलाय मैदानामध्ये 2 सामन्यामध्ये अर्धशतकवीर. आजची रात्र ज्याने गाजवली तो खेळाडू. पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 60 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 54 नॉट आऊट, 114 धावा 2 सामन्यामध्ये कुठल्या आणि इतिहास रचला तो खेळाडू ऋषिकेश माली. सावले गावाचा हा खेळाडू, मात्र आपल्या गावाचं नाव आज त्याने लौकिक केलं या मॅचमध्ये. 5व्या दिवसामध्ये तुम्ही डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये 2 अर्धशतक ज्याचं पाहिलं तो ऋषिकेश माडी मैदानामध्ये आला, पण त्याची विकेट खूप महत्त्वाची आहे. बॉलिंग करणार टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोलीसाठी. त्याची विकेट लवकर गेली. मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये जाईल, रंगतदार होईल, पण इथे तो कशा रीतीनं मात्र खेळ करणार. समीकरण तुमच्या समोर. बॉल शिल्लक 20 मध्ये 26 बनतील का? हे क्रिकेट आहे मित्रांनो. काय होईल, येणारे काही चेंडू तुम्हाला सांगून जातील या मॅचचा रिझल्ट. अल्टोचे 2 चेंडू बाकी आहेत. हो, हे 2 चेंडू भरपूर महत्त्वाचे आहेत कलंबोली टीमसाठी, कारण 2 चेंडू खेळणार ऋषिकेश माली. अल्टो नामांकित गोलंदाज आहे. या 2 बॉलवरती खूप काही घडू शकतं कलंबोली टीमसाठी कोहली कुपरच्या विरोधात. मच्छिंद्र कोहली साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत. प्रमोद दादा आपण देखील व्यासपीठावरती या. मॅच खूप चांगली. 20 बॉल 26 रन टू विन. बोल्ड 2 चेंडू महत्वाचे होते. ऋषिकेश माली 0वरती बाद झालाय. संधीचं सोनं केलं ते म्हणजे अल्टोने. काय कमालीची गोलंदाजी केली. सुरुवातीलाच मी उल्लेख केला होता की हे 2 बॉल अल्टोच्या जवळ आहेत, ते महत्वाचे आहेत आणि त्याने पहिला चेंडूवर प्रतिहल्ला केला. टीट फॉर टॅट अक्रॉस द लाईन आणि मिडल स्टंप डॅमेज. आत्ता मॅच रंगणार. याची चर्चा केली होती की ऋषिकेश मालीची जर विकेट लवकर आली तर कुठेतरी या मॅचमध्ये तुम्हाला नक्कीच टफ फाईट पाहायला भेटेल. आता ती विकेट 0वरती बाद. ज्या ऋषिकेश माडीनं तुम्ही पाहताय चारही बाजूला फटकेबाजी, त्याचे कव्हर ड्राईव्ह तुम्ही पाहिले, त्यानंतर लॉंग ऑन मिड विकेटला षटकार पाहिले, तो ऋषिकेश माडी 0चा भोपळा घेऊन प्रवीण माघारी परतलाय. आदित्य प्रिया लॉजिस्टिकला संधी आहे कमबॅक करण्याची. आत्ता संधीचं सोनं होऊ शकतं. अल्टोचा उल्लेख केला, नामांकित बॉलर आहे, भरपूर वेळा बेस्ट बॉलरचा अवॉर्ड त्याने जिंकले. हा विकेट बघा ज्या पद्धतीने फलंदाज अक्रॉस द लाईन झाले आणि क्लीन बोल्ड. आता ज्यांची उपस्थिती आपण पाहिली, साईची पालखी मच्छिंद्र कोहली, बरोबरीनं आपण पाहतोय प्रमोद खांदेकर. तर मच्छिंद्र कोहली यांच्या वतीने तब्बल आपण पाहतोय 5000 रुपयाचं डोनेशन आमच्या पनवेल प्रीमियरला मिळालेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. 26 करायचे 19 बॉलमध्ये. जिद्द, चिकाटी आणि विश्वास म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट. संघर्षाचं नाव दुसरं टेनिस बॉल क्रिकेट आणि हे शून्यातून निर्माण झालेले खेळाडू आहेत तर म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. लास्ट बॉल, शेवटचा बॉल. क्रिकेट म्हणजे श्वास, क्रिकेट म्हणजे ध्यास, क्रिकेट म्हणजे मेहनत, जिद्द, चिकाटी. खूप काही तुम्हाला शिकवतं मित्रांनो. ऑल द कार्पेट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तिथला फिल्डर उपस्थित. या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 1 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 20 या आकड्यावरती. समीकरण तुमच्या समोर आहे. 18 बॉल आणि 25 अजूनही गरज आहे.
तेरी बाकी आहे, लीगची एक मॅच बाकी आहे, त्यामुळे फास्ट क्रिकेट केला. 18 बॉलमध्ये करायचे 25 धावेची आवश्यकता. मॅच इज ऑन. रंगतदार सामना. ऋषिकेश माली बाद झाल्यानंतर आदित्य प्रिया लॉजिस्टिक कब्जा करणार का या मॅचमध्ये, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला डेफिनेटली मिळेल. सागर दरेकर आलाय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 13 बॉलमध्ये 40 धावा त्याने कुठल्या होत्या. एक चांगला गोलंदाज देखील आहे, फलंदाज देखील आहे सागर दरेकर. तो ठरला होता मॅन ऑफ द मॅच. एक पारितोषिक त्याने जिंकले आज. पहिल्या मॅचमध्ये त्याने सुरुवात केली. डे 5 पनवेल प्रीमियर लीग सीझन 4. 18 बॉल 25. भरपूर सोपं आहे सौरभ या सामना जिंकणं कोहली कुपरसाठी. परंतु जर डॉट बॉल आले, विकेट आले तर ते सामना जिंकणं थोडं कठीण देखील होऊन जाणार. चांगली गोलंदाजी करावी लागेल तर या मॅच मध्ये तुम्हाला जर मॅच जिंकायची असेल तर कलंबोली संघाला. विकेट इथे मात्र भेटेल का? फिल्डर धावतोय पण इथे बॉल हाताला मात्र लागला जरूर पण जमीनला दान झाला. सुहास खरे याचा दिवस चांगले, आज रात्र देखील चांगले. पहा आदित्यने जेल सोडलाय. साईची पालखीचे मालक आपण पाहतोय मच्छिंद्रजी कोहली यांच्या वतीने साईंचं गाणं वाजव. चक दे फट्टे. वन सेकंड रिप्ले आपण पाहूया. थर्ड अटेम्प्ट मध्ये त्याने हा झेल पकडला. ज्या पद्धतीने त्याने झेल पकडला लाजवाब होता. चमकले अमन लोहिया. पुन्हा एकदा आपण ॲक्शन रिप्ले पाहूया. बॅटचे इनसाइड एज लागले. विकेट किपर सांगतो इथे बॉल टाका. तिथे बॉल पडला. त्यानंतर त्याने अटेंड केलं पाजीने. 1, 2 आणि तिसरा अटेम्प्ट सक्सेसफुल ठरला. क्या बात आहे. सिंगिज किंग चक दे फट्टे. 22 वरती 4. हा विकेट महत्वाचा होता. सुहास करे मात्र पहिला झेल सुटला. त्यानंतर आत्ता झेल पकडलाय. सुहासला 2 संधी मिळाली मात्र संधीचं सोनं केलं नाही. 22 वरती 4 गडी बाद. यांचंही आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. 15 चेंडू बाकी आहेत. 23 धावा करायच्या आहेत. रन अँड बॉल इक्वेशन. 3 बॉल या ओव्हरचे बाकी आहेत. परंतु अमन लोहियाने चांगला झेल पकडला. सुहास करे मात्र पुन्हा एकदा दुसरी संधी त्याला भेटलीच नाही. बाद झाला. पुलेलेंचा अर्धा संघ गारद झालाय. चर्चा केली की ही विकेट महत्वाची आहे. त्या 7 बॉल 13 वरती खेळत होता. लगेचच बॉल तुम्ही पाहता टाकला सागर दरेकरनं आणि तिकडे मिड विकेटला एक चांगला झेल तुम्ही पाहता ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. एलिमिनेशन कमी होता या बॉलवरती. फटका कमजोर राहिला. लॉग ऑन पुढे आला. त्याने टिपला झेल. प्रमोदचा संपला केल. 13 वरती बाद झाला. 8 चेंडूचा सामना केलाय. 23 वरती 5. येणारे चेंडू असतील 13. जिंकण्यासाठी 22 करायचे आहेत. OUT खूप चांगला झेल पकडला आतापर्यंत. लो स्कोरिंगच्या मॅच बनतात. ही मॅच देखील तुम्ही पाहता 13 मध्ये अजूनही 22ची गरज आहे आणि हा सामना अजून एक बॅलन्स आहे. मैदानामध्ये आला तुम्ही पाहता संघ मालक आलाय मुकेश नाईक, ज्याचा संघ आहे अमर पवार संघ मालक आहे. तो आता सामना पाहतोय. धडधड असते मनामध्ये प्रत्येक संघ मालकाला. आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक म्हटलं तर दीपक शेठ चव्हाण या टीमचे संघ मालक आहेत. कलंबोली तेही सामना पाहत आहेत. त्यांनाही शुभेच्छा. लास्ट बॉल 13 बॉलमध्ये 22 करायचे आहेत. लो स्कोरिंगची मॅच सौरभ असं वाटलं की सोपी पडेल, परंतु जसा विशाल बाद झाला त्यानंतर ऋषिकेश माली 0वर बाद झाला. त्यानंतर कमबॅक केलाय आदित्य प्रिया लॉजिस्टिकने. अगर दरेकरचा जर विचार केला आतापर्यंत 5 बॉल 3 रन त्यानं खर्च केल्यात. महत्वपूर्ण 2 विकेट ज्यामध्ये प्रबोध घरची विकेट गेली. त्याच्या अगोदर विकेट गेली तुम्ही पाहताय सुहास करेची. नवीन फलंदाज मैदानामध्ये मुकेश नाईक. हा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. शेवटचा बॉल आहे या षटकातील प्रवीण. बॅटर मुकेश नाईक. क्लीन बॉल. परफेक्ट यॉर्कर. गोलंदाज अपील कोणती करतोय तेच कळत नाहीये, कारण विकेट उडालाय. ते लेग बिफोरची अपील करत होते. पंच सांगतात की समोर समोर बघा, पीछे देखो पीछे. फलंदाज बाद.
होता, यष्ट्यांना वेधून गेला. यष्ट्या फॉरेनर डिस्टन्स तुम्ही पाहिला आणि या आता जो समीकरण 18 बॉल मध्ये तुम्हाला 25 बनवायच्या होत्या, आता समीकरण 12 बॉल आणि 22ची गरज आहे. सरासरी 11ची आहे, जी सरासरी पहिल्या ओव्हरमध्ये 9ची होती. मॅच आता मात्र बनली आहे. 12 चेंडू 22 करायचे आहेत. 11ची सरासरी गाठायची. बॅटिंगसाठी अविनाश आलाय. विचुंबेचा खेळाडू प्रशांत दापोलीचा खेळाडू आहे. 12-22 करायचे आहेत. गोलंदाज मयूर आलाय. आयुष आलाय गोलंदाजीला. करेक्शन आम्ही पुन्हा करतो. ओव्हर नंबर 4. बारा 22 समीकरण. सामना रफ अँड टफ आहे. थोडं स्पीडअप करायचं आहे. लॉजिस्टिक टीम कलंबोली. आदित्य प्रिया. ही ओव्हर प्रवीण या मॅचची टर्निंग पॉईंट षटक आहे. या ओव्हरमध्ये किती धावा खर्च करेल आयुष की फलंदाज तुम्ही पाहता जे अविनाश आणि प्रशांत कशा रीतीनं बॅटिंग करेल. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉईंट. या षटकामध्ये 15 धावा हव्यात बॅटिंग करणाऱ्या टीमला, तर या षटकामध्ये कमीत कमीत धावा मात्र हव्यात. तुम्ही पाहता आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली टीमला. आयुष आला, तो सज्ज झाला. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही त्याला पाहता. फिल्डिंग करणारी टीम. मॅचचा रिदम तोडू नका बघा, लक्षात असू द्या. षटकातील पहिलाच बॉल उडवला. लॉंग ऑफला फिल्डर मात्र त्यानं सोडला झेल. अशा मोमेंटला प्रवीण टीम अशी चुकी खूप भागात. नो बॉल. हो, झेल पकडून काहीच झालं नसतं कारण नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंग केले आयुष तुम्ही. आयुष नो बॉल टाकतोय. पहिलाच बॉल तिथे झेल पकडून काहीच घडलं नसतं. प्रशांतचं नशीब चांगलं, त्यामुळे आत्ता येणार फ्रेट बॉल. 12 चेंडू 22 करायचे होते. 12 चेंडू तेवढेच बाकी असतील, परंतु 2+1 आता 3 धावा फ्री मध्ये भेटलेत. हा टर्निंग पॉईंट आहे मॅचचा आणि वरून नो बॉल. नशीब मी बहादुरों का साथ देते प्रवीण आणि असं या मॅच मध्ये घडलं. उस टीमचा तुम्ही नो पाहिला. फ्री बॉल. कमी गती टाकलेला बॉल. पुन्हा नो बॉल आयुषने टाकलाय. 2 नो बॉल ओव्हर स्टेपिंग मध्ये त्याने केलेत. पंच सांगतायत हो ओव्हर स्टेपिंग आहे, जास्त दबाव टाकू नका पंचांवरती. फायनल कॉल असेल तो नो बॉल. फायनल निर्णय आहे तुमच्यासाठी. एकाच वेळी 2 नो बॉल त्याने टाकलेत. चला रिव्ह्यू घेतला. सुरुवातीला 2 पंच ते डिस्कशन करतील. थर्ड अंपायरचा कॉल येतोय. सुरुवातीला 2 पंच डिस्कशन करतील, त्यानंतर इथे निर्णय सोपवला जाईल. नेमकं काय घडलं पंच फायनल डिसिजन आम्हाला सुचवायचंय. हो नो बॉल आहे. फायनल कॉल आहे. आदित्य प्रो लॉजिस्टिक प्लीज तुम्हाला मॅच सुरू करायचे. 2 नो बॉल. पुन्हा एकदा येणार फ्री हिट. चार धावा आतापर्यंत आल्यात. सौरभ काय म्हणाल. 0 बॉलवर 4 धावा करत झाल्यात आणि फ्री हिट बॉल कंटिन्यू आहे. हा सामन्याचा टर्निंग पॉईंट आहे. एक नवा गोलंदाज वापरलाय आदित्य प्रो लॉजिस्टिक संघाने, कारण त्या टीममध्ये काही प्लेअरची कमी त्यांना भासते असं मला तरी वाटतं. 12 बॉल बाकीत आणि करायच्यात 18 धावा. 12 बॉलमध्ये 22 हव्या होत्या, त्यानंतर 2 नो बॉल आले. या मॅचला टर्न, पण इथून अजून मॅच संपली नाहीये. 12 मध्ये अजूनही 18 करायच्या आहेत. हो आत्ता फ्री हिट बॉल आलाय पुन्हा. प्रशांत आत्ता त्याला संधीचं सोनं करावं लागेल. आणि विशाल देखील म्हणत असेल भाई एक मोठा फटका मार, कारण गरज आहे आपल्याला एका मोठ्या फटक्याची. प्रशांत दापोलीचा खेळाडू अविनाश नॉनस्ट्राईक एंडला. विचुंबे गावातून तो बिलॉंग करतो. आणि गोलंदाज आयुष. फ्री हिट बॉल. 12 बॉल 18ची आवश्यकता. शॉर्ट बॉल ऑन साईडला कव्हरच्या वरून मिड ऑफच्या समोर लॉंग ऑफकडे बॉल जातो. फिल्डर पोहोचलेला नाहीये आणि एका बॉलवरती तब्बल 8 धावा आतापर्यंत कुठून काढल्यात. फ्री हिट बॉल चौकार येतो. समीकरण 11 बॉलमध्ये करायचे आहेत 14 धावा. आयुषवरती पहिले त्याने नो बॉल टाकले, त्यामध्ये 4 धावा एक्स्ट्रा स्वरूपाच्या आल्या आणि हा फटका एंडफिल्डच्या वरनं कव्हरला वेधून फाडून हा चौकार तुम्ही पाहिला. 4 न स्कोर पुढे झाला 31 वरती. 11 बॉल 14 अजूनही करायच्या त्या मॅच मध्ये. ओ प्रेशर आहे. 1 बॉल 8 खर्च झालेत.
कमी गतीने टाकलेला बॉल. अमन लोहियाची विकेट किपिंग खूप चांगली आहे. खूप वेगाने तो स्टंपिंग करतो, परंतु फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहे. डॉट बॉल. तिसरा पंचांकडे कदाचित मागणी केली असेल. हो केली आहे. तिसरे पंच चेक करतायत. स्टंपिंगसाठी कॉल आलाय. 10 बॉलमध्ये 14 करायचे आहेत, कारण हा डॉट बॉल आहे. मॅच अजून बॅलन्स आहे प्रवीण. हो सौरव, 10 बॉलमध्ये 14 काही घडू शकतं या मॅचमध्ये, कारण 7व्या आणि 8व्या क्रमांकाचा बॅटर उतरलाय, त्यामुळे बॉलर डॉट बॉल देखील करू शकतो. नॉट आउट आहे. प्रशांत थांबेल जागेवरती. 10 बॉल आणि 14 धावेची आवश्यकता. काय होणार या मॅचमध्ये? टेन्शन भरपूर आहे या मॅचमध्ये दोन्ही टीम्सला. बॅलन्सिंग मॅच आहे. विनिंग पर्सेंटेज 50-50% दोघांकडे सेम असतील आतापर्यंत. एखाद्या टर्निंग पॉईंटची वाट पाहिली जाते, परंतु आदित्यप्रिया लॉजिस्टिकचा विचार केला, 2 झेल सोडले अगोदर, ते पकडायचे होते. कदाचित विकेट भरपूर डाऊन झाले असते. काही चुका झाल्या आदित्यप्रिया लॉजिस्टिक कडून, आता त्या सुधाराव्या लागतील. लॉंग ऑनला एक चौकार गेला मिसफिल्डचा. त्याच्यानंतर आता एकच मनात आहे की आदित्यप्रिया लॉजिस्टिक कलंबोलीला एखादा विकेट जर या ओव्हरमध्ये आला तर मॅचला टर्निंग पॉईंट देऊ शकतं. विकेटची खूप गरज आहे. फिल्डिंग चला लगेचच लावून घ्या, लक्षात असू द्या प्लीज. मॅचचा रिदम तोडू नका प्रवीण प्लीज. हो, मॅचचा रिदम खूप महत्वाचा असेल. थोडं स्पीडअप करा, कारण त्या जोशने मॅच पुन्हा एकदा कंप्लीट करायची आपल्याला. 10 बॉल 14 ची आवश्यकता. आयुष तयार. उडवलाय स्लॉट मध्ये, पाठवलाय प्लॉट मध्ये, आउट ऑफ द पार्क. बॉल सीमा रेषा पार. PPL षटकार. या षटकाराची तर खऱ्या अर्थानं गरज होती प्रवीण, आणि तो षटकार आला प्रशांत कांबळीच्या बॅट मधनं. या 6 सामना आता जवळ येऊन ठेपला. बॉल शिल्लक असतील 9 बॉल 8 अजूनही करायच्या. इथून देखील मॅच टफ फाईट होऊ शकते. अजून मात्र मॅच संपली नाहीये मित्रांनो. तुम्ही पाहता बॅटमध्ये प्रशांत कांबळीचा एक षटकार जोरला. आयुषनं जर याच्या अगोदर माझं तुम्ही पाहता नो बॉल फेकले तर धावा आल्या नसत्या तर मॅच झाली असती. जर तरला क्रिकेटला अजिबात महत्व नाहीये प्रीतम. हा खेळ क्रिकेटचा, तुम्हा आम्हाला वेळ लावणारा हा खेळ क्रिकेट आहे. आणि टेनिस बॉलला आज खऱ्या अर्थानं हा प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहता जो पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून तिथे उपस्थित आहेत, हाच तो टेनिस बॉल क्रिकेटचा थरार तुम्ही अनुभवता. तुमचं सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. 9 बॉलमध्ये 8 धावा करायचे. 9 चेंडू 8 धावेची आवश्यकता. फ्री बॉल जरी लागले नाही तरी एक चांगला बॉल मारलाय प्रशांतने. अमर पवार आता खुश झालाय, स्माइल आहे त्याच्या चेहऱ्यावरती. संघ मालक आहेत. बॉल टू रन मॅच. प्रशांत तयार. ओहो, काय फटकाय, लाजवाब, अफलातून, इनक्रेडिबल, स्वीट अँड स्विच. चौकार. 10 धावा 2 बॉल वरती आल्यात. सामना सोपा झालाय. 4 धावेची आवश्यकता. स्विच हिटचा फटका तुम्ही पाहिला. आठवण डॉबन हॉर्डनची झाली. बॉल थर्डमॅनला गेला. चौकार. आठ बॉल मध्ये 4 करायचे आहेत. अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात, याची देखील आपण नोंद घ्या. 8 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. 4 धावेची आवश्यकता. डेड बॉल. 2 नो बॉल टाकले आयुषने आणि त्यानंतर चौकार षटकार आलाय. प्रशांत चमकलाय, दापोलीचा खेळाडू. 3 नो बॉल. पहिल्यांदा 3 नो बॉल ओव्हर स्टेपिंग मध्ये मी तर पाहिले, आणि हो लाईव्हला देखील पाहिले गेले. तिसरा नो बॉल टाकलाय. 3 धावा आल्यात. 2+1 स्कोर लेवल. एकच धाव पाहिजे. विजयासाठी 1 धावेची गरज. सुयोग मात्रे गोलंदाज होता. बॉलिंग करणाऱ्या टीम आदित्यप्रिया लॉजिस्टिक कलंबोलीकडे. सुयोग मात्रेला का आणलं नाही कॅप्टननं, हे प्रश्न देखील अनेकांना मात्र सूचित होते. सुयोग मात्रे का बॉलर होता या टीम मध्ये. आणि सर्व कॅप्टनने नोंद घ्या. पंच रिव्ह्यू घेऊ शकतात कधी. 1 धावची आवश्यकता. डॉट बॉल इथे मात्र आलाय. स्वर्गीय नितीन स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपरा संघ लीड करतो या मॅच मध्ये. 1 धावेची आवश्यकता आहे. 1 बॉल बाकी आहे. पंचांना माहिती आहे बॉल किती काउंट करण्यात आले. 3 नो बॉल टाकले, त्यामुळे 1 धावेची आवश्यकता 7 बॉल मध्ये. विजयासाठी अजूनही 1 धावेची गरज आहे. 7 बॉल 1 ची अजूनही गरज आहे. बॉबी कोहली हँडसम पर्सनॅलिटी तुम्ही त्याला पाहता. खूप मेहनत या स्पर्धेमध्ये.
8 फीटच्या वरनं विजयाचा चौकार तुम्ही पाहिला, सामना जिंकला. स्वर्गीय नितीन नाईक स्मृती श्रेहा स्पोर्ट कोलिकोपर हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली. झालेल्या चुका या मॅच मध्ये तुम्हाला खूप काही सांगून गेला आणि पनवेल प्रीमियर लीग मध्ये तुम्ही भाग घेतला, तुमचं अभिनंदन. संघ मालकांचा देखील आभार. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच